हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर उर्वी स्कूलमध्ये गेली आहे आणि हे असं किचन दिसतं. उर्वी स्कूलमध्ये गेल्यानंतर थोडाफार पसारा असतो, तो मी घरी आल्यावर लगेच आवरून घेते, किचन ओटा क्लीन करून घेते आणि मग लगेच पुढच्या कामांना लागते. मला असं वाटतं नवीन घरातला हा पहिलाच व्लॉग असेल जो मी तुमच्यासोबत शेअर करते. घराच्या कामांमध्ये मध्ये खूप बिझी असल्यामुळे काहीच व्लॉग वगैरे केले नाही, पण आता ऑलमोस्ट सेट झालं आहे सगळं. तर यापुढे व्लॉग नक्कीच कंटिन्यू राहतील. तर उर्वी स्कूलला गेली आणि तिला मी टिफिनमध्ये, तुम्ही बघितलंच, मी तिला थालीपीठ दिलं आणि त्याच्याबरोबर ऑरेंज दिलं ब्रेकफास्ट ब्रेकमध्ये. त्या थालीपीठची रेसिपी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ॲक्च्युली सचिनची जर मॉर्निंग शिफ्ट असली तर सकाळीच भाजी चपाती बनून जाते, म्हणजे तिघांचाही स्वयंपाक सकाळीच होऊन जातो. पण थालीपीठ ही अशी गोष्ट आहे जी गरम गरमच छान लागते, त्याच्यामुळे मी उर्वीपुरतंच बनवून दिलं आणि मग जेव्हा आम्हाला दुपारी जेवायचं आहे तेव्हा मी गरम गरम आमच्यासाठी करीन. सो मला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची होती, म्हणून मी ते काही आधीच बनवून नाही ठेवलं. तर आता मी सकाळचेच माझे डेली रुटीनचे कामं चालू आहेत. सकाळी दूध येतं घरी, तर ते दूध मी आता तापवून ठेवते. लगेचच सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करून भांडी वगैरे घासायचं, हे सगळं माझं काम चालू असतं. म्हणजे तिथल्या तिथे तेव्हा जर सगळी कामं केली तर जास्त पसारा होत नाही. तर पटपट भांडी घासून घेतली आणि लगेच आमच्या हॉलमध्ये हा असा पसारा असतो. उर्वीची अंघोळ झाल्यावर तिची टॉवेल वगैरे किंवा क्रीम पावडर लोशन जे तिचं सकाळी रेडी होण्यासाठी लागतं. सकाळी ड्रायफ्रूट लाडू खाऊन जाते किंवा ड्रायफ्रूट्स खाऊन जाते, त्याची प्लेट वगैरे, हे सगळं नॉर्मल आपला पसारा टिपॉयवर असतो सेंटर टेबलवर. तर सगळ्यात पहिले मी तर ते ओली टॉवेल सुकवत घालते आणि सकाळी मस्त गॅलरीमध्ये कोवळं ऊन येतं, तर मी तिथे विटॅमिन डी घेत उभं राहते जरा 2-3 मिनटं. मी टाईम माझा स्पेंड करते. हे आमचं असं पहिलं घर आहे ज्या बाल्कनीमध्ये आम्हाला कोवळं ऊन येतं. नाही तर आधी आम्ही ज्या पण फ्लॅट्समध्ये राहिलो तिथे उतरतं ऊन, संध्याकाळचं जे ऊन असतं ते ऊन यायचं. सो हे कोवळं ऊन घ्यायला मला खूप आवडतं. तो मी इकडे गॅलरीमध्ये रोज 5 ते 10 मिनटं नक्कीच टाईम स्पेंड करते. सकाळी ना उर्वी स्कूलला जाईपर्यंत खूप घाईघाई होते. एक एक मिनिट महत्त्वाचा असतो, कारण सगळं आवरायचं असतं. स्कूल बस मिस नाही झाली पाहिजे. पण एकदा उर्वी स्कूलला गेली की एकदम निवांत घर आवरते मी, म्हणजे एकदम टाईम घेऊन एकदम निवांत सगळं कानाकोपरा क्लीन करते. सोफा क्लीन करण्यासाठी हा मी एक ब्रश यूज करते जो मी DIYमधून घेतला होता. तर ह्याने खूप मस्त सोफा क्लीन होतो. ॲक्च्युली सोफ्याचे कवर घ्यायचे बाकी आहेत. असे छोटे छोटे कामं आमचे बाकी आहेत, पण ते आम्ही नक्कीच पुढे करू आणि मी नक्कीच तुमच्याशी शेअरसुद्धा करीन. तर सकाळी सगळं हे उचलण्यात, जागच्या जागी वस्तू ठेवण्यात, ह्याच्यातच 10 ते 15 मिनटं जातात आणि नंतर जेव्हा उर्वी स्कूलमधून येते परत तिचा पसारा, तिची बॅग, तिचा टिफिन, तिचा युनिफॉर्म, परत घर एवढं क्लीन असतं, साफ असतं आणि मग परत मुलं घरी आल्यावरती स्कूलवरून परत पसारा होतो. तर हे सगळ्यांच्याच घरी होत असेल मे बी. तर पहिले मी सेंटर टेबल क्लीन करून घेते, रोजच क्लीन करते. हे माझं डेली रुटीनच आहे. हे क्लीन केल्याशिवाय म्हणजे चैनच नाही पडत, कारण दिवसातला मोस्ट ऑफ द टाईम आपण हॉल आणि किचनमध्येच आपण स्पेंड करतो. त्याच्यामुळे हॉल आणि किचन एकदम क्लीन असलं तर खूप छान वाटतं. डोळ्यांना बघायला खूप सुंदर, स्वच्छ, क्लीन वाटतं. त्याच्यामुळे मी TV युनिट आणि सेंटर टेबल हे माझं रोजच पुसायचं म्हणजे ठरलेलंच आहे. रोज पुसूनसुद्धा तुम्ही बघू शकता, हे बघा अशी धूळ जमा होते, कारण ते गॅलरी नेहमी आमची उघडीच असते. त्याच्यामुळे तिथून हवा येत असल्यामुळे हवेमधून धूळ येऊन हे नेहमीच ह्याच्यावर धूळ बसते आणि व्हाईट कलरचं लॅमिनेट असल्यामुळे त्याच्यावर धूळ लगेच दिसून येते. तर मी हे रोजच पुसते, क्लीन करते. त्याच्यामुळे खूप छान क्लीन वाटतं. एक एक रूम क्लीन करत येते. पहिले किचन आवरून घेते. उर्वीचं सगळं स्कूलमध्ये गेल्यानंतर
किचन ओटा पहिले क्लीन करून घेते, भांडी घासून घेते. किचन पूर्ण क्लीन झालं की लिव्हिंग रूम, हॉलमध्ये पूर्ण क्लिनिंग करून घेते, पसारा वगैरे आवरून, आणि लगेच बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये अंथरुणांच्या पहिले घड्या घालून आणि हे ब्रशनी परत मी क्लीन करून घेते. आपण झोपतो तर ते थोडेफार केस वगैरे असतात किंवा काही पण छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते हे ब्रशनी लगेच निघतात. आणि बेडशीट मी दर 3 ते 4 दिवसाला चेंज करते. सो आज काही चेंज करायचं काम नव्हतं, कारण मी 2 दिवसापूर्वीच चेंज केलं होतं. त्यामुळे फक्त बेड झटकून घेतला, अंथरुणाच्या घड्या घालून घेतल्या आणि बेडरूम बघा एकदम क्लीन झाली आहे. सगळं झटकून झाल्यानंतर, सगळा पसारा जागच्या जागी ठेवल्यानंतर, सगळं क्लीन झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी झाडू मारते आणि झाडू मारून लगेच मॉपिंग करून घेते आणि लगेच फ्रेश होते, अंघोळ वगैरे करून घेते, देवपूजा करते. हे असंच माझं डेली मॉर्निंगचं रुटीन आहे. चला, सगळं आवरल्यानंतर, सगळं फ्रेश वगैरे झाल्यावरती बॅक टू किचन. पेटपूजासाठी काहीतरी करावं लागेल. मी आधीच तुम्हाला म्हटली होती की मी थालीपीठची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन. गरम गरम थालीपीठ खूप छान लागतात थंडीच्या दिवसात. आणि थंडीच्या दिवसात मस्त फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या पण आलेल्या असतात. तर हे थालीपीठमध्ये पालेभाज्या खूप छान लागतात, स्पेशली पालक. माझ्याकडे पालकचे एवढेच पानं उरलेली होती, मी म्हणून त्यामुळे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. ह्या थालीपीठमध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो हे सुद्धा वापरू शकता. कांदा पण खूप छान लागेल, पण मी सध्या पालक आणि कोथिंबीर हे 2च यूज केलेलं आहे. हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप 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 टेस्टी लागतं. थंडीच्या दिवसात गरम गरम एकदम मस्त लागतं. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जी पाहिजे ती भाजी तुम्ही टाकू शकता. भरपूर भाज्या टाकून हे थालीपीठ बनवा, खूप छान लागतं. तर पालक आणि कोथिंबीर चिरून झाल्यानंतर मी इकडे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अंदाजेच घ्यायचं आहे, पण तरी मी तुम्हाला एक प्रमाण सांगते. जेवढं गव्हाचं पीठ त्याच्या अर्ध बाजरी किंवा ज्वारीचं पीठ घाला आणि त्याच्या अर्ध बेसन, चणा पीठ. आता मला सवय झाली आहे त्याच्यामुळे मी अंदाजेच घेते. सध्या थंडी सुरू आहे त्याच्यामुळे बाजरीचं पीठ इज बेस्ट, आणि तुम्ही सोबत ज्वारीचंही पीठ घालू शकता जर अवेलेबल असेल तर. नाही तर फक्त गव्हाचं पीठ, बेसन आणि बाजरीचं पीठ बस एवढंच इनफ आहे. तर त्याच्यामध्ये मी फक्त चवीनुसार मीठ टाकलं आहे. त्यानंतर जिरं, हळद, लाल तिखट आणि मिरचीचा ठेचा होता माझ्याकडे बनवलेला. नाही तर तुम्ही जिरं, लसूण, मिरचीची पेस्ट बनवूनसुद्धा टाकू शकता. आणि भरपूर चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या एकत्र करून घ्यायच्या, ज्या आवडीनुसार घालायच्या तुम्ही घालू शकता. आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मी तुम्हाला दाखवते. ही असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही, म्हणजे एकदम आपण कांदा भजीसाठी आपण जसं पीठ बनवतो ना तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. कारण हे जे थालीपीठ आहे ते मी तव्यावर डायरेक्ट बॅटर टाकून हातानेच पसरवून घेणार आहे त्याच्यामुळे. तर थालीपीठसोबत मी इकडे शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवते आहे, तर त्याची पण रेसिपी मी शेअर करते आहे. इथे शेंगदाणे माझे थोडेसे भाजलेलेच आहेत, पण तरी मी तव्यावरती थोडेसे गरम करून घेते, शेकून घेते. शेंगदाणे गरम झाल्यावर लगेच मी ते मिक्सी जारमध्ये काढून घेतलेत आणि लगेच त्याच तव्यावरती गरम गरम मी थालीपीठ बनवणार आहे. तर मी थोडंसं इकडे तूप टाकलं आणि इथं तुपावर थोडेसे तीळ टाकलेत. तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता, ते पण छान लागेल. पण सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर मी थोडं तीळ टाकते. तीळने खूप छान टेस्ट येईल त्याला. तीळ घालणं खूप ऑप्शनल आहे, पण असतील तुमच्याकडे अवेलेबल तर नक्कीच टाका. तीळ टाकल्यावरती ही प्रोसिजर थोडीशी फास्ट करायची, कारण तीळ तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकल्यावर थोडेसे तडतडतात, उडतात अंगावर. त्याच्यामुळे ते उडायच्या आधीच पटकन त्याच्यावर बॅटर टाकून हे असं गोल पसरवून घ्यायचं आहे. हे मी हातानेच पसरवून घेते. बारीक फ्लेम आहे गॅसची, त्याच्यामुळे काही एवढं गरम वाटत नाही. पण तुम्हाला जर जास्त गरम वाटलं तर तुम्ही चमच्याच्या मदतीने पण तुम्ही हे असं गोल पसरवून घेऊ शकता. जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते आतपर्यंत शिजतं थालीपीठ. थोडंसं थालीपीठ वरतून असं ड्राय झाल्यानंतर लगेच थोडंसं तूप टाकलं आहे. तुम्ही तेल पण वापरू शकता, पण थंडीच्या दिवसात तूप छान असतं आणि थोडंसं हेल्दी पण होऊन जाईल अजून छान थालीपीठ. त्याच्यामुळे मी थोडंसं गाईचं इकडे तूप टाकलं आहे.
हे बघा किती छान गोल्डन खरपूस किती छान भाजलं गेलंय. आणि सुरुवातीला आपण तुपावर जे तीळ टाकले होते त्याच्यामुळे पण खूप छान दिसतंय ते थालीपीठ वरतून. यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे खूप सॉफ्ट होतात हे थालीपीठ आणि बाजरी आणि चण्याच्या पिठामुळे थोडासा क्रंचीनेससुद्धा येतो. इकडे तव्यावर थालीपीठ होईपर्यंत मी इकडे शेंगदाणेसुद्धा थंड झाले होते, त्याच्यामुळे मिक्सर जारमध्ये लगेच टाकून मीठ, लाल तिखट आणि लसूणही टाकायचा. मी विसरले इकडे व्हिडिओच्या नादात लसूण टाकायचं. बघा इकडे एका बाजूला थालीपीठही होतं आणि एका बाजूला इकडे शेंगदाण्याच्या चटणीची तयारी. असं मी कामात काम करतच राहते, कारण की थालीपीठ कच्चा नको राहायला म्हणून आपण लो मीडियम फ्लेमवर त्याला शेकतो, भाजतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो ते व्हायला. तर ते होईपर्यंत इकडे बाजूला शेंगदाण्याची चटणी मी बनवून घेत होती. हे असं उलथणीच्या साहाय्याने थोडंसं दाबून दाबून चांगलं शेकून घ्यायचं थालीपीठ, म्हणजे मस्त खरपूस होईल. तर असं आपलं थालीपीठ आता रेडी झालेलं आहे. लगेच मी दुसरं टाकून घेते. परत सेम प्रोसिजर, थोडंसं तूप टाकून त्याच्यावर तीळ टाकून. आता बघा तवा चांगलाच गरम होता त्याच्यामुळे तीळ पटपट फुटत होते, तर ते थोडेच टाकले मी लगेच बॅटर दिलं टाकून. आज नेमका माझ्याकडे पालक कमी होता, मला रेसिपी शूट करायची होती आणि नेमकं पालक कमी होता त्याच्यामुळे, नाही तर मी भरपूर पालक टाकते. मला ह्या थालीपीठमध्ये पालक खूप आवडतो. आणि जर एखाद्या वेळेस थालीपीठ करायचं आणि घरात कोणतीच भाजी अवेलेबल नाही आहे तर सगळ्यात बेस्ट कांदा तर सगळ्यांच्याच घरी असतो. तो कांदा पण खूप टेस्टी लागतो. तर चला दुसरं पण थालीपीठ इकडे तव्यावर टाकून दिलं आहे. तोपर्यंत हे होईपर्यंत परत आपल्या शेंगदाण्याच्या चटणीकडे येऊया. तिखटवाला लाल तिखट टाकल्यानंतर मी इकडे कलरवाला लाल तिखट पण टाकलं आहे 1 चमचा. त्याच्यामुळे शेंगदाण्याच्या चटणीला कलर खूप छान येतो. आणि जेव्हा पण मी शेंगदाण्याची चटणी बनवते 8 ते 10 दिवसाची एकदाच बनवते. 8 ते 10 दिवस एअरटाईट डब्यात आरामात टिकते ती. आणि कधी काही भाजी एखाद्या वेळेस जर टेस्टी नाही झाली तर त्याच्यासोबत खूप छान लागतं शेंगदाण्याची चटणी. कधी वरण भातासोबत पण खूप छान लागतं. गरम गरम चपातीसोबत नुसती शेंगदाण्याची चटणी पण खूप छान लागते. नेमकी मी आज लसूण टाकायचं विसरली, नाही तर तुम्ही नक्की टाका त्याच्यात लसूण. तर हे थालीपीठला परत असं टॅप दाबून असं मस्त छान खरपूस भाजून घेते. तर दोन्ही थालीपीठ मला एवढे 2 सफिशियंट आहेत. तर हे 2 थालीपीठ बनवून झालेले आहेत माझे. बॅक टू शेंगदाण्याची चटणी. परत मी आता हे असं दरदरं असं भरड शेंगदाण्याची आपल्याला अशी वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आता लगेच शेंगदाण्याची चटणीला फोडणी देते आणि लगेच जेवायला बसते, कारण आता भूक खूप लागलेली आहे आणि थालीपीठ थंड व्हायच्या आत जेवायला बसायचं आहे त्याच्यामुळे. तर इकडे मी तव्यावर तेल टाकलं. तेलामध्ये फक्त मोहरी तडतडू द्यायची आणि लगेच त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर थोडीशी परतवून घ्यायची 2 मिनटासाठी, म्हणजे त्यातलं मॉइश्चर, कोथिंबीरमधलं मॉइश्चर चाललं जाईल. आणि लगेच वाटलेलं जे चटणीचं मिश्रण आहे ते ह्याच्यावरती परतवून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनटात होते ही चटणी. मीठ सगळं टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये, मीठ, लाल तिखट वगैरे सगळं, त्याच्यामुळे जास्त परतवायची गरज नाही. शेंगदाणे पण भाजलेले आहेत त्याच्यामुळे लगेच 2 मिनटात परतवून घ्यायचं आहे. पटपट परतवायचं आहे, कारण की शेंगदाण्याचा जो कूट आहे तो खाली लागायला नको, करपट वास यायला नको, त्याच्यामुळे पटपट परतवून घ्यायचं आहे. आणि लगेच एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची ही चटणी. 8 ते 10 दिवस आरामात टिकते. तर असा हा माझा सिंपल मेनू, शेंगदाण्याची चटणी, दही त्याच्यासोबत आणि थालीपीठ. तुम्हाला कसं वाटलं हा लंच मेनू थंडीच्या दिवसांसाठी गरम गरम खायला, ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. अशीच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईन. तर चला मी आता जेवण करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.